जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, बहुता सुकृताचे जोडी म्हणूने विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, सर्व सुखाचे आकर पाप रखमा देवीवर, तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. योगायोगाय अभंगात नावही विठ्ठलरावचं आलं. वर्णावी ते थोरी हा योग आहे, काही ठरवून नाही. हा एका विठ्ठलाची जन्म आणि मरण हे दोन सोहळे ठरलेले आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. आपला एक सोहळा संपला आणि एक नक्की होणार आहे आबा. जन्माचा सोहळा संपला आणि मरणाचा होणार आहे. त्या दोन सोहळ्याच्या मध्ये एक असतो, त्याला सोहळा नाही म्हणत संतोष, सोळावा. मराठी कळते ना? सोळावा वेगळा, सोहळा वेगळा. जन्म झाला, मरावं लागणार आहे. मरण प्रत्येकाला आहे, आपण तिकडेच निघालेला आहोत. पण त्यांचा फोटो पाहला की विश्वास बसत नाही. त्याचं कारण सांगतो मी. पान पिकलं म्हणजे गळून पडतं, हा नैसर्गिक नियम आहे. त्याचं कोणाला वाईट वाटत नाही. सूर्याचा उदय होतो सकाळी आणि सायंकाळी त्याचा अस्त होतो. हे चक्र चालू आहे. सूर्योदय सूर्यास्त, सूर्योदय सूर्यास्त, रोजच मावळतो सूर्य. त्याचं काही वाईट वाटत नाही. पण विठ्ठलरावचं जाणं हे भर दुपारी सूर्य मावळल्यासारखं आहे. आणि म्हणून हा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. तो व्यक्ती जात असतो आबा, पण एकटा जात नाही. काय काय घेऊन जातो याचा विचार करा. हे तर सर्वांना माहिती आहे. भगवान कृष्णानं गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, अख्खा काला पाठ झाला तुम्हाला. अरे फक्त गोकुळ सोडलं का? त्याच्या मागचा संदर्भ पहा. यमुना सोडली, गोवर्धन सोडला, वृंदावन सोडलं, गायी सोडल्या, गोपाळ सोडले, खांद्यावरचं घोंगडं सोडलं, गाय राखायची काठी सोडली, मस्तकाला बांधून दिलेली पट्टी त्याच्यात खोवलेला मोराचा पीस सोडला. ज्या बापानं लालन पालन केलं तर नंद पाटील सोडला. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती यशोदा सोडली.
गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, याच्या मागचा संदर्भ पहा, काय काय सोडलं. तसा व्यक्ती एकच जातो, पण काय काय घेऊन जातो. धर्मपत्नीचं कुंकू घेऊन जातो, बहिणीची भाऊबीज घेऊन जातो, मुलीच्या माहेरचा आनंद घेऊन जातो, मुलांचं छात्र घेऊन जातो आणि भावाचा पाठिंबा घेऊन जातो. विठ्ठल बरोबर. आणि वेळ तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता हे 3 भाऊ आहे, अंबादास पाटील, आत्माराम पाटील, साहेबराव पाटील. बहीण आहे रंजनाताई. अरे मित्र पैशानं मिळतील तुम्हाला, भावाची खरेदी होणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे सांगतो, भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. आमच्या बाकेराव पाटलाला त्याचा अनुभव, आमचे तर सगळे गेले, आमचाही अनुभव काय होतं. इथे जगाचा बाप नापास झाला बरे का बाकेराव पाटील. माणसाचं काय घेऊन बसला तुम्ही. जगाचा बाप रामचंद्र, रामायण माहिती आहे तुम्हाला. शक्ती लागली भावाला आणि डोकं घेतलं मांडीवर, आणि जे रडणं सुरू झालं प्रभूचं, तोंडावून हात फिरवू फिरवू. 1-2-4 गोव्या सांग, तिकडे फक्त शांतता ठेवायला सांगा स्वयंपाकवाल्याला. हे आता आमचं नातं जुळलं म्हणावं, श्रोता आणि वक्ता. आता 12:30 पर्यंत नातं बिघडायचं कारण नाही, आणि ते आहे, त्याची गरज आहे, पण थोडं इशाऱ्यानं चालू द्या म्हणा. विठ्ठल विठ्ठल डोकं मांडीवर घेतलं. शक्ती लागल्यावर सांगतो. सायंकाळची वेळ आहे, सूर्य मावळला, भोवताल सगळी वानरं बसली. गोरा पान लक्ष्मण, काळा कुरळ्या जटा विखुरल्या, मोठी जखम छातीमध्ये, रक्त उतरलं, मांडी भिजली. प्रभूची पाय आस्तविस्त पडलेले, डोळे मिटलेले. डाव्या मांडीवर डोकं घेतलं भावाचं, तोंडावून हात फिरवला जेव्हा रामचंद्रानं, हात फिरवता फिरवता 14 वर्षे केलेल्या सेवेचा दिवस न दिवस आठवला, आणि मग रडणं सुरू झालं. अगाध बंधुपणाची सीमा. बरं का, अंबादास पाटील, आत्माराम पाटील, साहेबराव पाटील, तुमच्याकरता सांगतोय. अगाध बंधुपणाची सीमा, तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मजला घी 9 मास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास, सेवा केली 14 वर्षे निराहार राहुनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. रामचंद्र म्हणतो, अरे 14 वर्षात पत्नीची आठवण नाही केली रे, आईची आठवण नाही केली, बापाची नाही. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. लक्ष्मणा, तुला माझ्यासारखे शेकडो राम मिळतील, पण सर्वांच्या साक्षीनं सांगतो, आता रामाला असा लक्ष्मण नाही मिळणार. मी माझ्या सामर्थ्यानं मारतो रावणाला, बरं का. रडता रडता प्रभूची सोडवतो सीतेला, सीतेला घेऊन जातो अयोध्येत. अयोध्येत गेल्या गेल्या माझी माय कौसल्या वाड्यातून पडतील, माझ्या गळ्याला बिलगून रडल, आणि रडता रडता एवढंच विचारल, रामा काय आई, 14 वर्षापूर्वी वनवासात 3 गेलता ना. हो, आता 2च नवरा बायको आला, माझा लाडका लक्ष्मण कुठे. माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. तव हृदय बसल धडका, मग तेथे काय वदो. आईसाठी उठ, माझा राज्याभिषेक होईल.
डाव्या भागाला सीता बसल, राजा राणीच्या रूपाला मुंडासा मिरवित मैसा जनामा, जे हाती दीड पान वरतीच मान, नाही तो सन्मान बलियासी स्वानाचे परी, हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. हे तारुण्याची व्यथा. मग तारुण्य संपलं कशावरून? तारुण्याचा उतरे भर, म्हातारपण बैसे डोळीवर, आणि काळे केश होती शुभ्र आले, वृद्धपण बोलती. मग म्हातारपणात कधी जाऊन पा, म्हातार दारात डोक्याला हात लावून बसलेलं, हात कपाळाला लावून पैसे, हो हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे. म्हातारपणी तेटे पडसे खोकाला, पडसे खोकाला, म्हातारपणी तेटे पडसे खोकाला, पडसे खोकाला, हात कपाळाला लावून पैसे, हो हात कपाळाला लावून पैसे, हात कपाळाला लावून पैसे, कपाळाला लावून पैसे, हो. देवाचा अभंग. तुम्हाला पाठ नाही पण नुसतं सांगतो मी. बाळपणी वर्षे बारा ती तुझी गेलेली अवधारा, तव तो होता आणि मासुरा खेळ्याचे नि विनोदे वर्षे भरले, यासाठी तुझ्या हाती येईल काठीचा हवेना, भाकर रोटी ना खानोटी लागले, बैसटा उंबर वटिका तळवटी, आया बाया सांगती गोष्टी म्हणती, म्हातार बैलूच कैसं अक्षय झालं की खोकलिया येतसे खकारा, म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय, मरण द्वारा किती दिवस वाचेल. हे घरी गेल्यावर वाचा बरं का. म्हातारपण सगळे सगळे नवस करतात शेजारचे, एवढं म्हातार जाऊ द्या. पहिलं मन खरं, शेजारी 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 म्हणती. बर ते म्हणून घ्या, मग मी सांगतो बरोबर. बैल मन खरं, मरताती बरे, बैल मन खरं, मरताती बरे, नाचियले घर धुगोनिया, नाचियले घर धुगोनिया, बैल मन खरं, मरताती बरे, बैल मन खरं, मरताती बरे, नाचियले घर धुगोनिया, नाचियले आबा राहू दे आता जसं आहे तसं. जिच्यासाठी नात्या गोत्याचा त्याग केला. हे नीट आहे का बरं का दिनेश बाबा. ते एकदा आले म्हणजे हे तिच्या अधीन, इतका अधीन, माऊलीच्या भाषेत चित्त आराधी, स्त्रियेचे तियेचे नि छंदे नाचेन, माकड गारुडियाचे जैसे होय. मग ती सुरुवात करती, तुमची व्याली. आता व्याली शब्द कोणाला वापरतात? जनावराला. गाय व्याली, म्हैस व्याली, शेळी व्याली. पण हे नवऱ्याला म्हणते तुमची व्याली, तरी हा बैल काय बोलत नाही. तुमची व्याली माझे डोई व पेटली. डोकं उठवलं तिनं. मग वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता. तसं करू नको. उद्या सकाळी. खरं कशावरून? वाहतो तुझी आन निश्चय सेवा, सकाळी उठोन वेगळा निघेन, सकाळी उठून वेगळा निघेन, सकाळी उठून वेगळा निघेन, सकाळी उठून वेगळा निघेन. आता तुझी आन शोभाशी, तुझी आन निश्चयात, तुझी आन निश्चयात. तुझी शपथ घेऊन सांगतो, सकाळी उठून वेगळा निघेन, वाहतो तुझी आन निश्चयसी. जिच्यासाठी रक्ताचे नाते तोडले,
तिचे शब्द आहे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नासविले घर थुंकोणिया. ते एक प्रमाण राहिलं होतं. शेजारी म्हणती मरे नाका मेला, आणि कंटाळा आणीला येणे आमा वगैरे. ही म्हातारपणची व्यथा. आणि त्यानंतर सुरू होते ती मरणाची व्यथा. मरण म्हणजे सोपं आहे का? जीव जाण्याचा प्रयत्न करतो भाऊ, तेव्हा शरीर सोडत नाही, जीवाला आचके देतं, घडघडा लागला, डोळे फिरवतं, सगळे शेजार पाजारचे येऊन बसतात, अजून कसं मरत नाही? मरणाचे वेळी करे तळमळ, मरणाचे वेळी करे तळमळ, मरणाची वेळी करे तळमळ, मरणाची वेळी करे तळमळ. पुढे कैसा काळ सोडविल सोडविल, कैसा काळ सोडविल सोडविल, मरणाचे वेळी करे तळमळ, मरणाचे वेळी करे तळमळ, मरणाचे वेळी करे तळमळ, मरणाचे वेळी करे तळमळ. हा बस बस, इथपर्यंत आलो आपण. हा, आता तो माझ्या सोबत असतो तरी हे सगळे प्रमाण आज त्याला नवीनच आहे. इतके वर्ष झाले पण हे झालेच नव्हते कधी, जे वड्याला चालू आहे. मग त्याला येत नाही आहे. मरणाचे वेळी करे तळमळ, पुढे कैसा काळ. आणि ते तिकडे पाहतं. आकराळ विक्राळ काळ कुट्ट निर्दय निष्ठू निगर गट्ट, ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंसरी सर्प विंचू कोटे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते क्रूर गिधाड बोचून खाती रक्तबंबा अशा रीती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैभवती संपत्ती पडला यमदूता हाती असाय आणि एकटा. आणि मग तिथं यम धर्माच्या पुढे उभं केल्या जातं. यम धर्म चित्रगुप्ताला काढा याचं. मग चित्रगुप्त चष्मा लावून वाचन करतो. मालक, हे इतकं नालायक आहे, श्रावण महिन्यातल्या सोमवारी सुद्धा शुद्धीवर नव्हतं. आणि मग यमधर्म विचारतो, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, यमधर्म पुसे तया दोषियासी, धर्म पुसे तया दोषियासी, यमधर्म पुसे तया दोषियासी, धर्म पुसे तया दोषियासी. कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते. चुकले ती कथा पुराण श्रवण, कराची कथा पुराण श्रवण, कराची कथा पुराण श्रवण, कराची कथा श्रवण पुराण. होते तुम्हा कान डोळे मुख, होते तुम्हा कान डोळे मुख, होते तुम्हा कान डोळे मुख. कारे यमधर्म, कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण, होती तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. मग याला ताडण करा. मग एक यमदूत इकडून हात धरतो, एक यमदूत इकडून हात धरतो. निलेश भाऊ घड्याळ पाहू नका. आणि त्या खिळ्याच्या वनातून चालवतो त्याला. खिळे आरपार घुसतात. पायाची चाळणी 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 होते पायाची. इथे बसलेले म्हणते कंक परिवाराला, कुठून आणला हा बाबा पायाची चाळणी? अरे डेड बॉडी तर आपल्या जवळ आहे आणि तिथं कोणाच्या पायाची चाळणी? तुमचं बरोबर आहे, पण ही डेड बॉडी तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी ठेवली. यातला जीवात्मा जातो, तिथं त्याला भोगण्यासाठी एक शरीर मिळतं. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. आणि हे नसल पटत तर तुमच्या भाषेत सांगतो, तुम्ही घरचा गडगंज श्रीमंत असा, करोडपती असा, तुमच्या अंगावरचा ड्रेस 10,000 रुपयाचा आहे, आजारी पडला, परिवार घाबरून जातो, आणि मग एसीच्या गाडीमध्ये पुण्याला दवाखान्यात.
तिथं गेल्याबरोबर तुमचा 10,000चा ड्रेस असला तरी काढून टाकतात. तिथला झगा घालावा लागतो, झगा. तसा वर एक झगा. बस विठ्ठल. अरे काही इकडून वेल्डिंग करावं लागतं, हे पटलं पाहिजे ना. तसा जीवात्मा. आणि मग एक हात इकडून एक हात इकडून, अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्याला चाळणे पाळाची होईपर्यंत पुढे खैर नावाच्या लाकडाच्या निखाऱ्याहून चालवतात. निगताती ज्वाळ तैल पाकी, तापलेल्या तेलाच्या कढईत टाकतात. तप्त भूमीवरी चालवी ती पायी, तापल्या जमिनीहून चालवतात. आणि अग्निस्तंभाबाही कवटाळते. हे मरणानंतरची व्यथा, त्याच्या आधी मरणाची व्यथा, त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा, आणि त्याच्या आधी पोटात उलट असतानाची व्यथा. एकंदर मायच्या पोटापासून व्यथा सुरू होते ते मरेपर्यंत. अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा. आणि ती व्यथा चुकवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. मग त्याकरता काय करावं लागेल? सोपा उपाय आहे. विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा. जन्म मरण व्यथा दूर होती, शेवट तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती दाता, 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 तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती दाता. जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा दूर होती, जन्म मरण व्यथा दूर होती. ओ भूदंडाची झाले जन्मोनिया मेरे, भूदंडाची झाले जन्मोनिया मेरे, भूदंडाची झाले जन्मोनिया मेरे, भूदंडाची झाले जन्मोनिया मेरे. बरं का भाऊ, ज्यांचा काही दोष नाही ते वाट पाहतात. नेहमीच्या सवयी झाल्या. कीर्तनकार म्हणतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात. हे आयुष्यात नाही सांगितलं, हे तुम्ही ओळखायचं. अरे आजचा जो अभंग घेतला त्याचं शेवटचं चरण आहे. आम्ही कुठूनही प्रवेश करू, तुम्हाला घेणं काय बाकीचं. अभंगात प्रवेश महत्वाचा आहे. कोणाही चरणात. हा ना, बरोबर काय? बरोबर. 2 न 2 4 महत्वाचे 4 आहे का नाही भाऊ? 2 न 2 4 चुकीचं आहे का? 3 न 1 4 बरोबर सांगा. 2.5 न 1.5 4 2.25 न 2.25. मग तुम्हाला घेणं काय? फक्त 4 इकडे पहा ना तुम्ही. आम्ही कसंही करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्म मरण व्यथा दूर होती. कधी? विठ्ठल चित्ती ध्याता. बस त्याचं चिंतन करा, जन्म मरण व्यथा दूर होती. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माच्या. भावे ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्म. उठा जागे मारे आता, उठा जागे अरे जागे. स्मरण
चुकव्याचा जन्माचा. जमलं जमलं आता. असं असं शुद्धीवर येत जा. बरोबर. भावे चरणी ठेवा माथा, करा काय चुकवी येथा जन्माच्या. जन्म मरण वेथा दूर होती, कशानं? विठ्ठल चित्ती ध्याता. आता सावध बरं का आबा. जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलाच्या चिंतनातच असल्यामुळे वर्णावी तीर्थारी एका विठ्ठलाची. हो वर्णावी तीर्थारी एका विठ्ठलाची. हो आता तावे तपले बरं का. अरे हे पुढे बसलेले आहे ना संतोषराव, यांचा जन्म गेला कीर्तन ऐकण्यात. हे काही टाइमपास साठी नाही आले. लक्ष ठेवतात बुवा कुठून कुठं चालला. आम्ही पहिलं शेवटी गेलो. तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता, जन्म मरण व्यथा दूर होती. म्हणजे जन्म मरण व्यथा दूर करण्याची क्षमता विठ्ठलाच्या चिंतनातच असल्यामुळे वर्णावी ते थोरी. झालं का नाही वेल्डिंग? विठ्ठल जन्म मरण व्यथा तो दूर करतो. याचं कारण आहे, जन्माची जेवढी कारण आहे त्यापैकी एकही कारण देव शिल्लक ठेवत नाही. जन्म कशामुळे आहे दिनेश महाराज? जन्म वासनेमुळे आहे. वासना आसक्तीमुळे आहे. आसक्ती माझेपणामुळे आहे. आणि माझेपण मीपणामुळे आहे. देह को मैं मानना सबसे बड़ा पाप, सब पाप इनके बच्चे ये सबका बाप. इथून सुरुवात आहे. माझं सिद्ध होतं पण मी सिद्ध होत नाही. व्यवहार जन्मभर चालला मी मी मी, पण मी दाखवा तुम्ही कुठं आहे. डॉक्टरकडे ऑपरेशन केला तर त्याच्याही कात्रीमध्ये मी सापडत नाही. माझं माझं आहे. आपल्या देहाचा विचार करा. मला मी तर दाखवा तुम्ही. माझा डोळा का मी डोळा? माझा डोळा, माझं तोंड, माझं नाक, माझं कान, माझं डोकं, माझी छाती, माझी पाठ, माझे हात, माझे पाय, माझी कंबर. घेऊनिया छंद माझे माझे माझे, घेऊनिया छंद माझे माझे, घेऊनिया छंद माझे माझे माझे, घेऊनिया छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद, घेऊनिया छंद माझे माझे
घेऊनिया छंद माझे मुक्त होता परी बळे जाना भयत घेऊनिया छंद माझे घेऊनिया छंद माझे घेऊनिया छंद माझे 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 ते आबा मला सांगतायत बरं का, आणि भानगडीत तेच पडलं वैशाखात. मुक्त होता परी बळ झाला बद्ध, मला चालीवर सांगते ते. जाऊ दे, अति परिचयाचं बोलताय आमचं. घेऊन या छंद माझे माझे. सगळ्या विचार करा, फक्त माझं माझं माझं. मी कुठं आहे? माझा आत्मा, माझा जीव, माझं मन, माझं चित्त, माझी बुद्धी, माझा अहंकार. आणि म्हणून मी हे ऐसी काय जाती, मी हे ऐसे काय जाती, मी हे ऐसी काय जाती, मी ऐसे काय जाती. अवघड किती पाहता, 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 अवघड किती पाहता. कैसी जाती अवघड किती पाहताय, अवघड किती पाहताय. मी कैसी जाती अवघड किती पाहता, अवघड किती पाहता, किती पाहता, किती पाहता. मी शिवाय व्यवहार होत नाही दिनेश भाऊ, पण मीची सिद्धी होत नाही हे लक्षात ठेवा. मी ही ऐसी काय जाती, अवघड किती पाहता. आणि एक सूत्र आहे, मी सिद्ध झाल्याशिवाय कर्तव्य सिद्ध होत नाही, हा सिद्धांत आहे. आधी मी सिद्ध व्हावा लागतो. मी डॉक्टर आहे, मग रोग्याचं सगळे बघायचं, ऑपरेशन करायचं, त्याला नीट करायचं, हे माझं कर्तव्य आहे. मी शेतकरी आहे, शेती करणं माझं कर्तव्य आहे. मी जपकट आहे, स्टँडवर खिशे कापणं माझं, हे कळलं तुम्हाला? म्हणजे आधी मी ऐसी काय जाती, अवघड किती पाहता. आणि इथून सुरुवात होती ती परंपरा. जन्म वासनेनं, वासना आसक्तीनं, आसक्ती माझेपणानं, आणि माझेपणा मीपणानं. मग देव करतो काय? ही जन्माची सगळी कारण संपवतो. माझ्या मीपणाचा करोडी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ. उरले खावयासी मैसनासी, लिए पापी नैसी जली, कोयला हुआ न राख. मग दुसरी यायची, जब प्रेम के पंथ ने पैर दिया तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर तलवार तले सिर को धरना है. आता तलवारी खाली मान घालायची वेळ आली तरी माघार घ्यायची नाही. गोपिकांची चर्चा. आणि शेवटी काय घेऊन जायचंय, काय घेऊन जायचंय, आपणही म्हणतो. शेवटच्या दिवशी काय घेऊन जायचंय, 92चं म्हातारं म्हणतं. आणि नातवाच्या बांधकामावर काठी हातात घेऊन लटलट कापत उभं राहून तिथल्या कामगाराला म्हणतं, पाया पक्का भरा. कोण? मरोटे कल शरीर पाया शोधून मानी घरे, पाया शोधून मानी घरे, पाया शोधून मानी घरे. मरोटे कल शरीर पाया शोधून मानी घरे, पाया शोधून मानी घरे, पाया शोधून मानी घरे. वा मरो टेकले शरीर पाया शोधून बांधी घर. आपणही म्हणतो काही नाही कोणाचं, माझं माझं कपाळ म्हणणं सोपं आहे. पण एक
गोपिका दुसरीला भेटली म्हणजे ताकद लावा बरं का रे आबा, लावा ताकद. तुलाही पाठ असेल तर बघतो, नसेल तर मी आहे ना, तुम्ही अजिबात त्याची नका. एक दुसरीला भेटली म्हणजे दोन गोपिकांची चर्चा गोकुळात. येणे एकले वो जाणे ही सेवनी, येणे एकले हो जाणे ही सेवनी, येणे एकले वो जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन तेण चले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळ्याचे भेट्यो. आता घालावो याच्या पायावरी, हा चुकविल जन्माची बोध. म्हणून आता घालावं याचे पायावरी. 18 पुराण सिद्धांत तुका म्हणे हाचे हेत. वेद अनंत बोलिला, अर्थही तुकाची काढिला. कोणता? विठोबाशी शरण जावे, निज निष्ठ नाम जावे. चुकून जावे. म्हणून उदंडची झाले जन्मुनिया, मेले होऊनिया गेले राव रंग, त्यांचे नाम कोणी नाही गे चराचरी. हा वेदचारी, 6 वेदचारी वर्णिताती. आपल्यामध्ये सारखेपणा नाही, तुम्ही लक्षात घ्या. बाळपणी शरीर असतं भाऊ, तसं तारुण्यात नाही. तारुण्यात असं तसं म्हातारपणात नाही. बाळपणी कोणाचंही बाळ आहे, अनोळखी असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळ्या, काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं बोला. कोणी म्हणताय आजोबा काय कायम घायचं असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा नाशिकला. अरे कुठली पप्पी? म्हातारे नाही तोंड पाहता, पप्पी कुठली? इथे जायते अस्ति वर्धते विपणमते अपक्ष्यते विनश्यति, ह्या अवस्था आपल्याला आहे असं कोणी म्हणतंय? माझं वय आता 72 आहे. बर, 22 वर्षाचा होतो तेव्हा गेलतो पंढरपूरला, 50 वर्षांनी गेलो. पण आता जरा विठोबा म्हातारा वाटला असं म्हणतोय कोणी. अरे 28 युग झाले. 4थं चरण अक्षय आदळ
असं ज्याचं वर्णन आहे इथे सगळे त्याच्या उलट आहे. त्याच्या उलट आहे. कितीही चांगला कारभार करा, तरी 5 वर्षांनी तुम्हाला माझी शब्द लागतोय. बरं, किती चांगला कारभार करा, हा आमचा तुम्हाला शाप नाही, वस्तुस्थिती लागणार म्हणजे लागणार. माझी किती लोकांना लागला. तुम्ही घरदार लुटून द्या समाजाला, तरी एक दिवस ठरलेला आहे. माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, असं कोणी ऐकलंय, वाचलंय? माजी रामचंद्र, माजी पांडुरंग, का अक्षय आढळे, चढण आढळे, 28 युग झाले. आणि माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात, ही लक्षात ठेवा. हे मी काय हिंदीचा आग्रह धरतो का? हे आपलं हिंदीत सांगितलं काय होतं. माझीला काय म्हणतात हिंदीमध्ये? भूत. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 2 घंटे में भूत भागता है. बड़े भूत बाधा, अक्षय आढळ, चढे ना ढळे ना, असं असल्यामुळे तया नारायणा ध्यात जावे. आणि त्याचं ध्यान केलं तर तुका म्हणे तो मी विठ्ठल चित्ते ध्याता. तुका म्हणे तो मी विठ्ठल चित्ते ध्याता. जन्म मरण मेरा दुर्लभ, जन्म मरण लगा दुर्लभ, जन्म मरण लगा दुर्लभ. याला समन्वय म्हणायचं. जिथून आलो तिथं वापस. जमला. आता माऊलीचं भजन, जय विठ्ठल. सगळे टाळकरी महाराज, विनेकरी महाराज खाली बसतील. बसलेल्या आता अजिबात कोणी उठणार नाही. आणि मग निवेदक इथे येतील, पुढे जेवणाचं वगैरे 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 सांगतील. मग कार्यक्रम संपला, शब्द काने आल्यावर उठायचं. तोपर्यंत हालचाल करायची नाही. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, पुन्हा टवकारले वैकुंठवासी विठ्ठलराव एकनाथरावजी कंक, त्यांच्या धर्मपत्नी मंदाकिनीताई, त्यांचे 3 बंधू अंबादासजी, आत्मारामजी, साहेबरावजी. तिकडे काय नाही, बहीण रंजनाताई, रामनाथजी सहाडे. 2 मुलं राजेंद्र आणि विजय, मुलगी मनीषाताई सदाशिव बोराडे. 6 पुतणे लक्ष्मण संजय अमोल, रामनाथ संतोष सागर. बरोबर आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवलं. या सर्व परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण लांबून आला. सर्वांना धन्यवाद. बरोबर वेळेत 10 ते 12 होती, पण मध्यस्थी केली निलेश महाराजांनी परिवाराच्या वतीनं की 10:30 ते 12:30. बरोबर झालं. ज्ञानेश्वर